अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। 2 दिवसांपूर्वी विजेच्या उच्च दाबाचा शॉक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या वानरास वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने उपचार करून जीवदान देण्यासाठी नेल्याने परिसरामध्ये समाधान व्यक्त होत आहे। त्याचा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी देवाकडे साकडे घातले आहे। ही घटना नागाव तालुका हातकणंगले येथील आंबेडकर नगर परिसरामध्ये घडली। नागाव तालुका हातकणंगले येथील आंबेडकर नगर परिसरात गेली काही दिवसांपासून एका वानराने आपल्या वास्तव्य केले होते। सिद्धार्थ ग्राउंडच्या आसपासच्या गर्द झाडीमध्ये ते वावरत होते। मिळेल ते खाऊन बागडत होते। अशा या वानरास 2 दिवसांपूर्वी एका झाडाजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज तारांना त्याचा स्पर्श झाला। जोराचा शॉक लागला, आणखी ते जमिनीवर कोसळले। निश्चित पडलेल्या वानरांचे काही कुत्र्यांनी लचके तोडले। अशा अवस्थेत ते कसेबसे जवळच्या झाडावर चढले आणि कुत्र्यांपासून सुटका करून बचावले। जीव वाचवण्यासाठी या घरावरून त्या घरावर अन्न पाण्याशिवाय धडपडत राहिले। हे येथील नागरिकांच्या लक्षात आले। त्याला जीवदान देण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले। वन विभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख प्रदीप सुतार यांनी आपल्या ताब्यातील सर्व साहित्याने सज्ज असा रेस्क्यू गाडीसह येऊन त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत न होता सुरक्षितपणे घेऊन गेले। या वानराला जोरदारपणे शॉक लागला आहे। त्यास वाचवण्यासाठी आवश्यक ते आम्ही सर्व प्रकारचे उपचार करणार आहे। ते बरे झाल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार आहे। आज रोजी नागाव या गावामध्ये सुनील कांबळे सरांनी दिलेल्या कंप्लेंटनुसार वन्यप्राणी माकड हे जखमी अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी वन विभागाला दिली। त्यानुसार वन्यजीव बचाव पथकाने तत्काळ येऊन त्या माकडाची पाहणी केल्या। लक्षात आलं की त्याला जबरदस्त प्रकारात करंट लागला आहे। त्यामुळे त्याला आता पुढील उपचारासाठी आपण ताब्यात घेऊन उपचार चालू करत। करंट लागल्यानंतर त्याला कुत्र्याने चावलं काय? हां, तसं पण असेल। एखाद्या तसं असते, करंट लागल्यानंतर काय सांगता येत नाही आपल्याला। एखादं खाली बसला असेल तर कुत्रे पण हल्ला करू शकतात, पण आत्ता तरी फक्त करंट हा लागलेला जबरदस्त दिसतोय। पुढचा आता चेकअप केल्यानंतरच लक्षात येईल आपल्याला। तुमचं नाव सांगा? प्रदीप अशोक सुतार, वन्यजीव बचाव पथक प्रमुख, कोल्हापूर, वन विभाग। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।